गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 31 मध्ये आपण एका नवीन आर्टिकलला सुरुवात करणार आहे. आर्टिकल 9.12 ज्याचं टायटल आहे रूल्स फॉर फाइंडिंग द पर्टिक्युलर इंटेग्रल. पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड आउट करण्याच्या ज्या पद्धती आहेत ते आपण बघणार आहेत. गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज f of d comma d dash into z which is equal to capital F of xy, where f of d comma d dash which is equal to a0 d raised to n plus a1 d raised to n minus 1 into d dash plus dot 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 plus an d dash raised to n. That means what? It is a polynomial in d and d dash, nth degree polynomial in d and d dash. Hence, particular integral which is equal to p full stop I full stop. तसं जर विचार केलं तर हे काही त्याचं शॉर्ट फॉर्म नाही आहे, परंतु बरेचसे रायटर पर्टिक्युलर इंटिग्रल साठी हे यूज करतात. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन f of d comma d dash into कॅपिटल F of x comma y, जे की राईट हँड साइडला जी टर्म दिलेली आहे ती आणि जी पॉलिनॉमियल आहे इन d and d dash, जे की f of d comma d dash डिनोट केलेला आहे, which is equal to 1 upon f of d comma d dash. हे स्मॉल लागेल आपल्याला इंटू कॅपिटल F of xy. हेन्स आता याच्या वेगवेगळ्या पद्धती बघू. जसं की f of x, y च्या व्हॅल्यूज एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल तर त्याच्यासाठी पर्टिक्युलर इंटेग्रल काय होईल? रिझल्ट sin ax plus by किंवा cos ax plus by हे असेल तर त्यावेळेस पर्टिक्युलर इंटेग्रल काय होईल? किंवा x टू द पॉवर m y टू द पॉवर m f of xy ची व्हॅल्यू जर असेल तर त्याच्यासाठी पर्टिक्युलर इंटेग्रल कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचं हे आपण आज बघणार आहे. तर पहिल्या नंबरला आपण बघू when f of x, y which is equal to e to the power ax plus by. म्हणजे या इक्वेशन मध्ये कोणत्या f of d, d dash ब्रॅकेटच्या f of d, d dash into z is equal to f of xy. इतर राईट हँड साइडला f of xy ची किंमत जर e to the power ax plus by असेल तर पर्टिक्युलर इंटेग्रल काय येईल हे बघणार आहे. हेन्स पर्टिक्युलर इंटेग्रल which is equal to 1 upon f of d, d dash into कॅपिटल F of xy ची किंमत e to the power ax plus by. So which is equal to 1 upon f of a, b e to the power ax plus by. याचा अर्थ काय झाला हो? याचा अर्थ हे झाला की d is equal to a and d dash is equal to b आपण या जागेवर सबस्टिट्यूट केलेला आहे. म्हणजे या x ला जो कोएफिशिएंट आहे ही व्हॅल्यू आहे d ची आणि y ला जे कोएफिशिएंट आहे ही व्हॅल्यू आहे d डॅश ची आणि आपला जो फॉर्म आहे तो एक्सपोनेन्शियल असला पाहिजे f of xy ची व्हॅल्यू. मग पहिली ही मेथड झाली. दुसरी बघा when f of x, y which is equal to sin in bracket ax plus by or cos in bracket ax plus by असं जर असेल तर पर्टिक्युलर इंटेग्रल which is equal to 1 upon f of d square, d dash, d dash चा वर्ग into sin of ax plus by or cos of ax plus by. म्हणजे कॅपिटल F of xy ची व्हॅल्यू sin ax plus by च्या फॉर्म मध्ये असो की cos ax plus by च्या फॉर्म मध्ये असो, दोन्हीसाठी एकच रूल आहे आणि तो रूल म्हणजे काय? पुट d square is equal to minus a square, d dash is equal to minus ab and d dash चा वर्ग is equal to minus b चा वर्ग.
या टर्म मध्ये मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे, डी स्क्वेअरच्या बदल्यात मायनस ए स्क्वेअर सबस्टिट्यूट करायचं. विद्यार्थी काय करतात, मायनस ए ब्रॅकेट मध्ये घेतात आणि त्याचा वर्ग करतात, तर ते होऊन जाईल ए चा वर्ग. आणि आपल्याला करायचं आहे डी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए स्क्वेअर. ओके, सेम गोष्ट, सेम एक्सप्लेनेशन इथं सुद्धा. डी डॅशच्या वर्गाच्या ठिकाणी विद्यार्थी काय करतात, मायनस बी ब्रॅकेट मध्ये घेतात आणि त्याचा वर्ग करतात, परंतु ते चुकीचं आहे. डी डॅशचा वर्गाच्या बदल्यात आपल्याला मायनस बी चा वर्ग घ्यायचा आहे. तर हे प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे, अन्यथा प्रॉब्लेम आपला चुकू शकतो. आणि जिथे डी आणि डी डॅश आहे तिथे मायनस ए बी घ्यायचा. ओके, तर हे सबस्टिट्यूशन केलं तर हे पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ मायनस ए चा वर्ग मायनस ए बी मायनस बी चा वर्ग, म्हणजे काय आला, विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ इन ब्रॅकेट मायनस ए स्क्वेअर कॉमा मायनस ए बी कॉमा मायनस बी स्क्वेअर इंटू साइन ऑफ ए एक्स प्लस बी वाय किंवा कॉस ऑफ ए एक्स प्लस बी वाय. इथं काय केलं हे आधीच सांगितलं, डी च्या स्क्वेअरच्या ठिकाणी मायनस ए चा वर्ग, डी आणि डी डॅशच्या ठिकाणी मायनस ए बी आणि डी डॅशच्या स्क्वेअरच्या ठिकाणी मायनस बी चा वर्ग. हे झाली आपली पर्टिक्युलर इंटेग्रल फाइंड आउट करण्याची दुसरी पद्धत. आता तिसरी बघू. वेन एफ ऑफ एक्स वाय विच इज इक्वल टू एक्स टू द पॉवर एम वाय टू द पॉवर एन, जर राईट हँड साइडला एफ ऑफ एक्स कॉमा वाय ची व्हॅल्यू एक्स टू द पॉवर एम इंटू वाय टू द पॉवर एन च्या फॉर्म मध्ये असेल तर पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इंटू एक्स टू द पॉवर एम वाय टू द पॉवर एन. सो विच इज इक्वल टू, हे जे डिनॉमिनेटरला टर्म आहे एफ ऑफ डी कॉमा डी डॅश याला न्यूमरेटरला न्यायचं, विच इज इक्वल टू एफ ऑफ डी कॉमा डी डॅश रेस टू पॉवर मायनस 1 इंटू एक्स टू द पॉवर एम वाय टू द पॉवर एन. आता आपल्याला प्रिकॉशन काय घ्यायची आहे, जी पॉलिनॉमियल एफ ऑफ डी कॉमा डी डॅश ची व्हॅल्यू असेल त्याला एकतर असेंडिंग ऑर्डरनं लिहायचं आहे किंवा डिसेंडिंग ऑर्डरनं लिहायचं आहे आणि मग त्याला एक्सपांड करायचं आहे विथ द हेल्प ऑफ बायनॉमियल थेरम. कुठपर्यंत एक्सपांड करायचं आहे, हे जे एक्स टू द पॉवर एम आणि वाय टू द पॉवर एन आहे ना, या एम आणि एनच्या व्हॅल्यूज काय असतील याच्यावर अवलंबून आहे की कुठल्या टर्म पर्यंत आपण त्यांना एक्सपांड करणार आहोत. एक्सपांड एफ ऑफ डी कॉमा डी डॅश टू द पॉवर मायनस 1 इन असेंडिंग पॉवर ऑफ डी or d dash and then operate on x to the power m y to the power n term by term. कुठपर्यंत एक्सप्लेन करायचं हे तर आपल्याला कळालं, m आणि n च्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. ही झाली तिसरी पद्धत आणि पर्टिक्युलर इंटेग्रल काढण्याची आता शेवटची पद्धत 4. वेन एनी फंक्शन एफ ऑफ एक्स वाय, म्हणजे एफ ऑफ एक्स वाय ची व्हॅल्यू एनी फंक्शन जर असेल तर काय करायचं. हेन्स पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इंटू कॅपिटल एफ ऑफ एक्स वाय. रिसॉल्व 1 डिवाइडेड बाय एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इंटू पार्शियल फ्रॅक्शन्स, फॅक्टर्स पाडायचे त्याचे, कन्सिडरिंग एफ ऑफ डी कॉमा डी डॅश ॲज ए फंक्शन ऑफ डी अलोन. आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इट इज ए फंक्शन ऑफ डी अलोन आणि हेच पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन डी मायनस एम डी डॅश असा जर फॅक्टर असेल इंटू एफ ऑफ एक्स वाय विच इज इक्वल टू इंटेग्रल एफ ऑफ एक्स कॉमा, हे जे डी डॅश आहे त्याला कोएफिशियंट मायनस एम आहे ना,
म्हणून सी मायनस एम एक्स, वायच्या जागेवर काय लिहायचं, एकतर सी मायनस एम एक्स इंटू डी एक्स, किंवा समजून सोपं समजण्यासाठी वेअर सी इज रिप्लेस्ड बाय वाय प्लस एम एक्स. मायनस असेल तर वाय प्लस एम एक्स, प्लस असेल तर वाय मायनस एम एक्स, एवढंच आठवण ठेवायचं आहे. आणि आफ्टर इंटेग्रेशन म्हणजे इथं जर तुम्ही सीच्या जागेवर वाय प्लस एम एक्स ठेवलं तर आपल्याला एफ ऑफ एक्स कॉमा वायच मिळते. आता आपण एक एक्झाम्पल बघू पहिल्या मेथडचं. जर एफ ऑफ एक्स कॉमा वाय ची व्हॅल्यू ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी वाय च्या फॉर्म मध्ये असेल तर. एक्झाम्पल 31 ऑन पेज नंबर 613. सॉल्व डेल्टा 3z डिवाइडेड बाय डेल्टा एक्स क्यूब माइनस 3 डेल्टा 3z डिवाइडेड बाय डेल्टा एक्स स्क्वेअर इंटू डेल्टा वाय प्लस 4 डेल्टा 3z अपॉन डेल्टा वाय क्यूब विच इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स प्लस 2y. याचा अर्थ काय झाला हो? याचा अर्थ a ची किंमत 1 आहे आणि b ची किंमत 2 आहे. आणि या मेथड मध्ये जी की पहिली मेथड आपण डिस्कस केली काय होती, जर एफ ऑफ एक्स वाय ची व्हॅल्यू ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी वाय असेल तर पर्टिक्युलर इंटेग्रल विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ डी कॉमा डी डॅश इंटू कॅपिटल इंटू एफ ऑफ एक्स वाय विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ ए कॉमा बी ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी वाय. तर मग हे आता याचा वापर करून आपण हा पहिला एक्झाम्पल करू. सोल्युशन द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज काय दिलेलं आहे, डेल्टा 3z अपॉन डेल्टा एक्स क्यूब माइनस 3 डेल्टा 3z अपॉन डेल्टा एक्स स्क्वेअर डेल्टा वाय प्लस 4 डेल्टा 3z अपॉन डेल्टा वाय क्यूब विच इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स प्लस 2y. दिस इक्वेशन कॅन बी रिटन इन सिम्बॉलिक फॉर्म. या इक्वेशनला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे काय वापरायचं, d इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा एक्स अँड d डॅश इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा वाय. आणि म्हणून d चा क्यूब मायनस 3d चा वर्ग d डॅश प्लस 4d डॅश चा ब्रॅकेट आणि त्याचा क्यूब इन ब्रॅकेट क्लोज्ड आणि ब्रॅकेटच्या बाहेर z विच इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स प्लस 2y. फार फार तर लिहून टाका वेअर d इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा एक्स अँड d डॅश इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा. हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज m क्यूब मायनस 3m स्क्वेअर प्लस 4 विच इज इक्वल टू 0. इथं काय केलं हो, इथे d इज इक्वल टू m यूज केलं आणि d डॅश इज इक्वल टू 1 यूज केलं. ऑक्झिलरी इक्वेशन आपण काढत असताना d इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू m, d डॅश इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा वाय इज इक्वल टू y. आता मित्र हो, आपल्याला सेकंड ऑर्डर पॉलिनॉमियल पर्यंत फॅक्टर पाडणं सोपं जाते, जे की तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत पाड्यांच्या मदतीनं टेबलच्या मदतीनं फॅक्टर्स पाडत होते. परंतु जेव्हा ती थर्ड ऑर्डर आणि हायर ऑर्डर पॉलिनॉमियल असेल तेव्हा आपण हायस्कूल लेवललाच पॉलिनॉमियल चॅप्टर मध्ये बहुपदी चॅप्टर मध्ये एक मेथड शिकलेलो आहे, ज्या मेथडचं नाव आहे सिंथेटिक डिव्हिजन. त्या मेथडचा वापर करणार आहे आपण. मग त्या मेथडचा वापर करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. डी क्यूबचा कोएफिशियंट 1 मायनस दुसरी टर्म मायनस 3 प्लस तिसरी टर्म इथे अब्सेंट आहे. तिसरी टर्म इथे अब्सेंट आहे कारण की डी लागेल इथे आणि म्हणून 0 आणि 4. म्हणजे स्क्वेअरच्या नंतर एक टर्म आपल्याला अशी पाहिजे होती की जे डी किंवा डी डॅश अपेक्षित होतं इथे. तर त्याच्यामुळे ते 0 लिहिलेलं आहे. आता ही जे मेथड आहे ऍक्च्युअली या मेथडला तर मी असं म्हणेल की ट्रायल अँड एरर मेथड, चुका आणि शिका. उदाहरणार्थ जर आपण 1 फॅक्टर समजलं असतं
तर 1 इथे लिहायचं, 1 इंटू 1 1 झालं असतं, इथं -2 आला असता, -2 इंटू 1 2 आलं असतं, आणि इथे 2 आलं असतं, आणि 2 इंटू 1 2 झालं असतं. 4 - 2 किंवा 4 + 2 काय झालं असतं, 0 आला नसता. म्हणजेच आपण काय शिकलो, चूक बी झाली, आणि काय शिकलो तर 1 याचा रूट नाही हे शिकलो. मग -1 बघायचं, हा 1 ला 1 लिहिलं, 1 इंटू -1 -1 -3 -1 -4 -4 इंटू -1 4 4 + 0 इज 4 4 इंटू -1 इज -4 4 - 4 इज 0. इथं 0 जर आला तर समजायचं की आपल्या पॉलिनॉमियलचा ते रूट्स आहे. मग इथं 0 आला म्हणजे m+1 आपला एक फॅक्टर मिळाला, आणि रूटचा जर विचार केलं तर m = m1 = -1 हे एक रूट मिळालं. आता 2 घेऊन बघू आपण. 1 ला 1 लिहिलं, 1 इंटू 2 2 आलं, -4 इंटू -4 मधून 2 गेले, -2 राहिलं, -2 इंटू 2 -4 4 - 4 0 झालं. मित्र हो, दुसरा बी रूट्स आपल्याला मिळालं जे की 2 आहे. मग याच्यावरून तर सहज लक्षात येते की तिसरा रूट 2 असला पाहिजे, कारण की या 1 ला 1 लिहिलं, 1 इंटू 2 2 लिहिलं, आणि इथं 0 झालं. अशा पद्धतीनं आपल्याला एक रूट मिळाला -1, आणि 2 रूट्स मिळाले आपल्याला 2 2 म्हणजे रिपीटेड. मग कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहित असताना आपल्याला 2 फॉर्म्युले यूज करावे लागेल. एक डिफरंट रूटसाठी जो फॉर्म्युला आहे तो, त्याच्यासाठी पहिली टर्म, आणि एक इक्वल किंवा रिपीटेड रूटसाठी जे फॉर्म्युला आहे ते, ज्याच्यासाठी दुसऱ्या 2 टर्म. सो मग m³ - 3m² + 4 विच इज इक्वल टू 0 ला आपल्याला लिहिता येते हेन्स m+1 m-2 ब्रॅकेटमध्ये त्याचा वर्ग विच इज इक्वल टू 0. हेन्स m = m1 = -1, m = m2 = m3 = 2. Hence complementary function is f1 of y plus m1x plus f2 of y plus m2x plus x f3 of y plus m3x. मग आता मित्र हो, याच्यामध्ये आपण m1 ची व्हॅल्यू -1 ठेवणार, m2 ची व्हॅल्यू 2 ठेवणार, m3 ची व्हॅल्यू 2 ठेवणार. राईट? ओके. Hence complementary function is f1 of y minus x plus f2 of y plus 2x plus x f3 of y plus 2x. Now particular integral which is equal to 1 upon f of d comma d dash. What is the value of f of d comma d dash? d cube minus 3d square d dash plus 4 in bracket d dash चा cube into e to the power x plus 2y. This value is of f of x comma y. So which is equal to 1 upon 1 cube minus 3 1 square 2 into plus 4 into 2 चा cube e to the power x plus 2y. कोणता फॉर्म्युला वापरला आपण? 1 upon f of d comma d dash into e to the power ax plus by, which is equal to 1 upon f of a comma b into e to the power ax plus by. याचाच अर्थ काय झाला? d is equal to a आणि d dash is equal to b आपण रिझल्ट मध्ये यूज केलेला आहे. परंतु इथे a ची किंमत 1 आहे, b ची किंमत 2 आहे, म्हणून d is equal to a is equal to 1 and d dash is equal to b is equal to 2. मग कॅल्क्युलेशन which is equal to 1 upon 1 minus 6 3 into 1 into 2 म्हणजे 6 plus 4 into 8 2 चा cube 8 into 4 is 32 e to the power x plus 2y. 32 plus 1 33 minus 6 that is 27. So which is equal to 1 upon 27 e to the power x plus 2y. This is the particular integral. And general solution किंवा complete solution लिहायचं जर असेल तर complete solution is particular integral plus complementary function.
Hence complete solution is z is equal to f1 of y minus x plus f2 of y plus 2x plus x f3 of y plus 2x plus e to the power x plus 2y divided by 27. कंप्लीट सोल्युशन लिहिताना पहिले कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहायचं आणि मग प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल लिहायचं. अँड वेअर f1, f2, f3 आर आर्बिट्ररी फंक्शन्स. मित्र हो, पहिल्या मेथडचा आपण एक एक्झाम्पल केलं. याच्यानंतर आपण जे नेक्स्ट एक्झरसाइज असेल ते एक्झरसाइज करू. परंतु आजच्यासाठी या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.